इराक इस्रायल युद्धामुळे थेट परिणाम गॅसच्या दरावर झालेला आहे। LPGचे दर गेल्या 5 दिवसात 23 रुपयांनी वाढले आणि त्याचा थेट फटका गरीब ऑटो चालकांना बसतोय। आज परत 5 रुपयाची दरवाढ जी आहे ती झालेली आहे। काय सांगणार, 80 रुपयावर गेली गॅस? हा 80 रुपयावर गेली ना। काय त्रास होतोय? त्रास तर होते सगळ्याले। असं आहे ना का धंदे पाणी आहे नाही, हा धंदे नाही आहे, पोझिशन नाही आहे, माणूस कसा चालन तुम्ही सांगा। काय भाव गॅस टाकली आज? तुम्ही काय भाव टाकली? आम्ही आज 80 रुपये टाकली सर। काय त्रास होतोय? 23 रुपये वाढले। त्रास हे होता है क्योंकि एक तो रोडवर सवारी आहेत नाही आणि परेशानी आम्हालाच आहे। जो सवारीला आम्ही आधी 10 रुपये घेणार आहे तर आताही ते सवारी 10 रुपये म्हणतात आणि 80 रुपये लिटरनं गॅस टाकून तर का खाऊन काय नेऊन घराला, हेच निर्णय आहे। काय तुम्हाला काय त्रास होतोय? बस 80 रुपये लीटर गैस होएंगी तो ये ऑटो चलाना बंद करना पड़ेगा हमारे को। अभी 30 रुपये कम से कम बढ़ गए। सवारी तो पैसा मांगो तो 10 रुपये बोलती, यहाँ जाना तो 10 रुपये लगते हैं, 20 रुपये लगते हैं। ऐसे तो भूखे मरने की नौबत आ गई ऑटो वाले की। या मैक्सी वाले ने तो पूरा धंधा चौपट करके रखे। हम साला जहाँ 100 रुपये लेने की जगह वहाँ साले 20 और 30 रुपये में चले जाते हैं। कितना रुपये लीटर? फिर अभी 80 रुपये लीटर डाला, कम से कम 28 रुपये लीटर ज़्यादा बढ़ गई है गैस। पहले तो 55 रुपये थी, अभी 80 रुपये हो गई। कम से कम बताओ ना, ये ऑटो वाले क्या चलाएंगे, धंधा पानी क्या करेंगे? काय त्रास झालाय? हमको भी त्रास है ना। पिता 100 रुपये लीटर गैस हो जाएगी तो फिर ऑटो बंद करना पड़ेगा। फिर ऑटो बंद करेगा तो फिर क्या करना पड़ेगा? हड़ताल करना पड़ेगा, फिर चोरे करो। फिर तीव्र भावना आहे, कारण की LPGचे दर वाढले आणि त्याचा थेट फटका। ह्या ऑटो तुम्ही या ठिकाणी बघा, रोज रांगेत लागून हे लोक ऑटोमध्ये गॅस भरायसाठी येतात। हातावर आणणे आणि पानावर खाणे अशी ऑटो चालकांची परिस्थिती आहे आणि तब्बल 4-5 दिवसात 23 रुपये लिटर गॅसच्या दरामध्ये, LPGच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। आणि ऑटो चालक म्हणतात की सवारीचे दर वाढलेले नाही, मग आम्ही करायचं काय, उपवाशी मरायचं का, असा प्रश्न या निमित्तानं ऑटो चालक उपस्थित करतायत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।